नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला आपण ग्रहणांचे प्रकार व ग्रहणांचे महत्त्व आणि ग्रहणं कशा प्रकारे होतात किंवा ग्रहणं होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत या सर्व घटकांची आपण माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपण आपली पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या परिवलन आणि परिभ्रमणाच्या गतीमुळे किंवा या तिन्ही घटकांच्या अंगी असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्ती आणि केंद्रीय शक्ती या घटकांच्यामुळे जी पृथ्वीवरती एक महत्त्वाची घटना दररोज घडत असते ती म्हणजे भरती ओहोटी. या भरती ओहोटीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता आपण पाहिलं तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर भारताला 7517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आपण ज्या भारतामध्ये राहतो त्या भारताला प्रामुख्याने 3 प्रमुख समुद्रकिनारे आहेत. त्याच्यामध्ये असणारा पश्चिम समुद्रकिनारा आहे, पूर्व समुद्रकिनारा आहे आणि दक्षिण बाजूचा समुद्रकिनारा आहे. याच्यामध्ये अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या तिन्ही घटकांच्यामुळे आपल्याला जवळपास 7517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. याच्यातील जवळपास 5423 किलोमीटर लांबीचा जो भाग आहे तो द्वीपकल्पीय भाग, या द्वीपकल्पीय भागाचा समुद्रकिनारा आहे. तर जवळपास 2094 किलोमीटर लांबीचा जो समुद्रकिनारा आहे तो द्वीपसमूह म्हणजेच आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये असणारी जी बेटे आहेत त्या बेटांच्यामध्ये असणारा समुद्रकिनारा आहे. आता हा एवढा मोठा जो समुद्रकिनारा लाभलेला आहे, या समुद्रकिनाऱ्यावरती दररोज एक महत्त्वाचा बदल घडत असतो, तो म्हणजे भरती ओहोटी. या भरती ओहोटीचीच आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे, म्हणजे जवळपास गुजरातची सीमा संपल्यानंतर ते गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत किंवा गोव्याच्या सीमेपर्यंत जे अंतर आहे ते 720 किलोमीटर लांबीचं आहे. एवढा समुद्रकिनारा आपल्याला लाभलेला आहे. आता ही जी भरती ओहोटीची प्रक्रिया आहे ती जगातील सर्वच समुद्रकिनाऱ्यावरती अशा प्रकारची प्रक्रिया होते. आता आपण जर पाहिलं तर आपल्याकडे प्रमुख 4 महासागर आहेत, 7 खंड आहेत. या प्रत्येक खंडाच्या किनारपट्टीवरती किंवा प्रत्येक जे देश समुद्रांच्या किनाऱ्यावरती आहेत त्या ठिकाणी भरती ओहोटीची प्रक्रिया होते. त्यामुळे जगातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवरती अशा प्रकारच्या भरती ओहोटीची प्रक्रिया घडून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया एक प्रामुख्याने नैसर्गिक आहे व नियमित होणारी हालचाल आहे. भरती ओहोटीची जी प्रक्रिया ही नैसर्गिक आहे. का नैसर्गिक आहे? कारण चंद्र, पृथ्वी आणि सूर्य या तिन्ही घटकांच्यामुळं या प्रकारची प्रक्रिया घडते. तिन्ही घटक ज्या वेळेला तिन्ही घटकांचा या समुद्राच्या पाण्याच्या पातळीवरती गुरुत्वाकर्षण बलाचा आणि केंद्रीय बलाचा ज्यावेळेला परिणाम घडतो त्यावेळेला या ठिकाणी भरती ओहोटीची प्रक्रिया घडते आणि ही प्रक्रिया जी आहे ती नियमित होणारी हालचाल आहे. त्या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया दर 12 तास 15 मिनिटांनी भरतीचे एक चक्र पूर्ण होते. आता आपण बघितलं की जगाचा जो सर्व समुद्रकिनारा आहे त्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरती या ठिकाणी भरती ओहोटी ही प्रक्रिया होते आणि ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. दर 12 तास आणि 15 मिनिटांनी भरतीचं एक चक्र पूर्ण होतं. म्हणजे काय होतं तर एका ठिकाणी भरती आली असेल तर त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला दुसऱ्या ठिकाणी ओहोटी येते आणि याच्यामुळे दर 12 तास 15 मिनिटांनी भरतीचं एक चक्र पूर्ण होतं. ही जी प्रक्रिया ही प्रक्रिया सातत्याने घडणारी आहे, परंतु या प्रक्रियेचा संबंध थेट सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी आहे. म्हणजे आपण बघतो की गुरुत्वाकर्षण बल म्हणजे एखादी वस्तू आपण आकाशामध्ये टाकल्यानंतर ती परत खाली आपल्या हातामध्ये येते. काय येते? कारण पृथ्वीच्या आतमध्ये असणारं गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण केंद्रोत्सारी बल असं म्हणतो. आता ही जी भरती ओहोटीची प्रक्रिया आहे या भरती ओहोटीच्या प्रक्रियेचा केंद्रोत्सारी बलाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणजे आपण बघितलं तर आपण ज्या पृथ्वीवरती राहतो उत्तर ध्रुवावरती राहणाराही माणूस उभा राहू शकतो आणि दक्षिण ध्रुवावरतीही राहणारा माणूस उभा राहू शकतो. आता तुम्ही कधीतरी विचार केला असेल की दक्षिण ध्रुवावरती उभा राहणारा माणूस त्याचं डोकं खाली आणि पायवर होत असतील, मग तो खाली का पडत नाही? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये असणारी ही गुरुत्वाकर्षण शक्ती. या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये दक्षिण ध्रुवावरती म्हणजे आपल्या पृथ्वीच्या खालच्या भागावरती जरी माणूस उभा राहिला, त्याचं डोकं खाली आणि पायवर जरी असले तरी त्या ठिकाणी तो डोकं खाली आणि पायवर म्हणजे कुठे? तुम्ही म्हणाल पाय आकाशात का? तर पाय आकाशात नाही, तर पाय पृथ्वीवरती टेकलेले पाहिजे.
तर पाय पृथ्वीवरती आणि डोकं खालच्या साईडला जरी असेल तरी तो पृथ्वीच्या अंगी असणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो पृथ्वीकडे ओढला जातो, त्यामुळे तो खाली पडत नाही. किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरताना कोणतीही वस्तू अशी बाहेर फेकली जात नाही. उदाहरणार्थ तुम्ही एखादा जर टेनिस बॉल घेतला, पाण्यामध्ये भिजवला आणि हाताचा पूर्ण दाब देऊन जर तो पूर्ण फिरवला, तर फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते बाजूला गेलेलं पाहायला मिळेल. तसं आपल्याकडे होत नाही. आपली पृथ्वी जी आहे ती पृथ्वी पण स्वतःभोवती फिरते. 24 तास लागतात स्वतःभोवती फिरायला. मग 24 तास फिरत असताना पृथ्वीवरती असणारी माणसं ती बाजूला फेकून देत नाही. का फेकून देत नाही? कारण याच्यामध्ये असणारे केंद्रोत्सारी बल किंवा गुरुत्वाकर्षण बल, हे दोन्ही बल याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण सर्वजण पृथ्वीच्या आतमध्ये ओढले गेलेलो आहोत. म्हणून ही जी भरती ओहोटीची प्रक्रिया आहे ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे आणि याचा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी या तिन्ही घटकांशी अत्यंत जवळचा संबंध आहे. आता आपल्याला केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल म्हणजे काय ते बघायचं आहे. आता केंद्रोत्सारी बल म्हणजे काय, तर परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेत कार्य करते, त्याला आपण केंद्रोत्सारी बल असे म्हणतो. आता परिवलन म्हणजे काय, तर परिवलनाचं या ठिकाणी याच्या अगोदर लेक्चर झालेलं आहे, त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही परिवलन म्हणजे काय ते बघू शकता. आता जे परिवलन आहे त्या परिवलनामुळे एक प्रकारचं बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेमध्ये कार्य करते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक आकृती आहे, त्या आकृतीच्या मध्ये आपल्याला ते पाहता येईल. आता ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वीचा हा उत्तर ध्रुव आहे. या पृथ्वीच्या केंद्रामध्ये जी असणारी केंद्रोत्सारी प्रेरणा आहे ती त्याच्या विरुद्ध दिशेला कार्य करते. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरताना ही त्याच्या विरुद्ध दिशेला या सर्व घटक आहेत ते सर्व घटक फेकले जातात. त्याच प्रेरणेला आपण केंद्रोत्सारी बल किंवा प्रेरणा असं म्हणतो. त्यानंतरचा या ठिकाणी पृथ्वीवरती असणारी कोणतीही वस्तू अशा प्रकारच्या प्रेरणेमुळे अवकाशात फेकली जाऊ शकते, परंतु पृथ्वीच्या आतमध्ये असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे ती फेकली जात नाही. आता त्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे गुरुत्वीय बल, त्यालाच आपण गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. या ठिकाणी पृथ्वीच्या केंद्रामध्ये असणारी प्रचंड जी शक्ती आहे, जी पृथ्वीवरील सर्व घटकांना आपल्याकडे खेचून धरते, अशा प्रकारच्या शक्तीला आपण गुरुत्वीय बल असं म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं आपल्या पृथ्वीवरती असणारे जे सर्व घटक आहेत हे सर्व घटक एकमेकांशी कनेक्ट आहेत किंवा एकमेकांच्या दिशेने आपल्याकडे खेचले जातात, परंतु या ठिकाणी आतमध्ये असणारी जी शक्ती आहे त्या आतमधल्या शक्तीमुळे हे जे सर्व घटक आहेत ते सर्व घटक एकमेकांच्याकडे बांधले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आपण भरती ओहोटीची जी प्रक्रिया आहे ती भरती ओहोटीची प्रक्रिया किंवा भरती ओहोटी होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता भरती ओहोटीची जी प्रक्रिया आहे ती भरती ओहोटीची प्रक्रिया होण्यासाठी खालील घटक कारणीभूत आहेत. याच्यातील पहिला घटक आहे तो महत्त्वाचा चंद्र सूर्य यांचं गुरुत्वीय बल. आता चंद्र सूर्य यांचं जे गुरुत्वीय बल आहे म्हणजे चंद्राच्या सूर्याच्या मध्ये असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती सर्वप्रथम भरती ओहोटीसाठी कारणीभूत असलेली पाहायला मिळेल. आपण याच्या अगोदरच्याही लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपली जी सूर्यमाला आहे या सूर्यमालेमध्ये असणारी चुंबकीय शक्ती किंवा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सर्व ग्रह जे सूर्याला बांधले गेलेले आहेत त्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम या भरती ओहोटीवरती थेट होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी या घटकाबरोबरच दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पृथ्वीची असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती. पृथ्वीच्या आतमध्ये असणारी जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती गुरुत्वाकर्षण शक्ती प्रचंड आहे आणि या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सुद्धा या ठिकाणी भरती ओहोटीची प्रक्रिया घडून येत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पृथ्वीचे परिभ्रमण आणि चंद्राचे परिभ्रमण. आता पृथ्वीचे परिभ्रमण आणि चंद्राचे परिभ्रमण या ज्या दोन्ही महत्त्वाच्या घटना आहेत त्या घटनासुद्धा भरती ओहोटी होण्यासाठी कारणीभूत असलेल्या आपल्याला भरती ओहोटी होण्यासाठी कारणीभूत असलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर परिवलनामुळे तयार होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा. आता ज्या वेळेला परिवलन होतं पृथ्वीचं आणि चंद्राचं, ज्या वेळेला परिवलन होतं त्या परिवलनामुळे तयार होणारी जी प्रेरणा आहे ती प्रेरणासुद्धा या ठिकाणी महत्त्वाची कारणीभूत असलेली पाहायला मिळते. आता या ठिकाणी जर आपण आकृती बघितली तर या ठिकाणी वरती उत्तर ध्रुव खाली दक्षिण ध्रुव आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना आतमध्ये जी असणारी शक्ती आहे त्या शक्तीमुळे या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाच्या या ठिकाणी महत्त्वाचा बदल घडतो आणि याच्यामुळेही भरती ओहोटी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर
या ठिकाणी चुंबकीय शक्ती आणि केंद्रोत्सारी बल या दोन्ही घटकांच्यामुळे सुद्धा या ठिकाणी भरती ओहोटी होते. म्हणजे दोन्ही घटक जे आहेत, म्हणजे काय होतं तर केंद्रोत्सारी बल आहे, ते केंद्रोत्सारी बल पृथ्वीवरून एखादी गोष्ट बाहेर ढकलण्यासाठी, म्हणजे बाहेरच्या बाजूला टाकण्यासाठी प्रेरणा देत असतं, म्हणजे बाहेरच्या बाजूला फेकत असतं. तर गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे, ती गुरुत्वाकर्षणाची शक्ती पृथ्वीवरील बाहेर फेकलेला घटक आहे तो आतमध्ये ओढण्याचं काम करत असतं. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या पृथ्वीच्या अंगी असणारी ही जी चुंबकीय शक्ती आहे किंवा गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे, ती अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर परिवलनामुळे तयार होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा, ज्या वेळेला पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ती स्वतःभोवती फिरत असताना तयार होणारी जी परिवलनाची केंद्रोत्सारी प्रेरणा आहे, ती केंद्रोत्सारी प्रेरणासुद्धा या भरती ओहोटी निर्माण होण्यासाठी कारणीभूत असलेली पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी भरती ओहोटीची जी प्रक्रिया आहे, ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ती तयार होण्यासाठी 4 घटक महत्त्वाचे आहेत. पहिला आहे चंद्र सूर्य यांचं गुरुत्वीय बल, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती, पृथ्वीचे परिभ्रमण आणि चंद्राचे परिभ्रमण. ह्याही संकल्पना आपण याच्या पाठीमागच्या लेक्चरला बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर परिवलनामुळे तयार होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा, आपण केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणजे ही बघितलेली आहे, जी पृथ्वीवरून एखादी वस्तू बाहेर टाकण्यासाठी जी मदत करते, त्याला आपण केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणतो. हे सर्व घटक भरती ओहोटी निर्माण होण्यासाठी किंवा भरती ओहोटी होण्यासाठी कारणीभूत असलेले पाहायला मिळतात. आता भरती ओहोटीची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय होतं, कशी होती भरती ओहोटी, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता ज्या वेळेला आपण बघतो की पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र आहे आणि तो चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतो. परंतु आपण जर पाहिलं तर आपल्याला पृथ्वीवरून पाहिल्यानंतर चंद्र अत्यंत जवळ दिसतो, त्यामुळे आपल्याला सूर्यापेक्षा चंद्र अत्यंत जवळ आहे आणि याचाच परिणाम भरती ओहोटीच्या प्रक्रियेवरती झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पृथ्वी आणि सूर्य या दोन्ही घटकांचं एकमेकांपासून असलेलं अंतर हे सर्वात जास्त आहे. तर चंद्र आणि सूर्य यांचं अंतर, जे चंद्र आणि पृथ्वी यांचं जे अंतर आहे ते कमी आहे. चंद्र आणि पृथ्वी यांचं अंतर कमी असल्यामुळे पृथ्वीवरती सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते सर्वात जास्त परिणाम करते. म्हणजे पृथ्वीच्या मध्ये असणारी जी सूर्याच्या मध्ये असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, याच्यापेक्षा चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती अधिक कार्य करते. आता हे स्वाभाविकच आहे. याचं कारण काय आहे तर पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे, पृथ्वीपासून चंद्र जवळ आहे आणि सूर्य पृथ्वीपेक्षा लांब आहे, जास्त अंतरावरती आहे. त्यामुळे चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम आपल्या पृथ्वीवरती सर्वात जास्त होतो आणि याचाच परिणाम भरती ओहोटीची प्रक्रिया निर्माण होण्यामध्ये होतो. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती या भरती आणि ओहोटीवरती परिणाम करते. आता चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांची जी स्थिती आहे ती स्थिती नेहमी एकसारखीच राहते असं नाही. का राहत नाही? कारण पृथ्वीची परिवलनाची गती, चंद्राची परिवलनाची गती, त्याचबरोबर पृथ्वीची परिभ्रमणाची गती आणि चंद्राची परिभ्रमणाची गती या दोन्ही गती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या सर्व तिन्ही ग्रह जे आहेत तिन्ही ग्रह एकाच स्थितीमध्ये असतात असं नाही. यांची जी स्थिती आहे यांची स्थिती ही वेगवेगळ्या प्रत्येक वेळेला वेगवेगळी असते. यांची ज्या वेळेला एक ठराविक स्थिती निर्माण होते त्याच वेळेला भरती आणि ओहोटीची प्रक्रिया निर्माण होते. त्यामुळे भरती ओहोटीची प्रक्रिया होण्यासाठी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी या तिन्ही घटकांचा अत्यंत जवळचा संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पृथ्वी ज्या ठिकाणी एका वेळेला पृथ्वीवरती ज्या ठिकाणी एका वेळेला भरती किंवा ओहोटी येते त्याच वेळेला त्याच्या विरुद्ध ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण आपल्या महाराष्ट्राची राजधानी असणारी मुंबई, जर मुंबईमध्ये जर एका वेळेला भरती असेल तर त्याच्या बरोबर विरुद्ध साईडला असणारं जे दुसरं ठिकाण आहे म्हणजे पृथ्वीवरचं जे दुसरं ठिकाण आहे त्या ठिकाणीही भरती आलेली दिसेल. का? याचं कारण या ठिकाणी असणारी जी गुरुत्वीय शक्ती आहे या गुरुत्वीय शक्तीचा, चंद्राच्या गुरुत्वीय शक्तीचा याच्यावरती परिणाम होतो. त्यामुळे ही भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यामुळे या ठिकाणी
ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी असेल त्याच वेळेला त्याच्या विरुद्ध बाजूला ही अनुक्रमे भरती आणि ओहोटी ही असते. आता त्यानंतरचा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे भरती ओहोटीचे प्रकार. भरती ओहोटीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला आहे उधाणाची भरती आणि दुसरा आहे ते म्हणजे भागांची भरती ओहोटी. उधाणाची भरती ओहोटी आणि भागांची भरती ओहोटी. भरती ओहोटीचे 2 प्रकार आपल्याला असलेले पाहायला मिळतात. भागांची भरती ओहोटी आणि उधाणाची भरती ओहोटी. याच्यातील आपल्याला तर पहिला बघायचा आहे तो म्हणजे उधाणाची भरती आणि ओहोटी. उधाणाची भरती आणि ओहोटी कशी होते तर चंद्र व सूर्य यांच्यामुळे भरती निर्माण करण्याच्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यावेळेला या ठिकाणी उधाणाची भरती झालेली पाहायला मिळते. आता या ठिकाणी उधाणाची भरती कधी होते तर उधाणाची भरती होण्याच्या पाठीमागे प्रामुख्याने या आकृतीमध्ये दिसेल तुम्हाला ही जी उधाणाची भरती आहे. उधाणाची भरती होत असताना चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे तिन्ही घटक ज्या वेळेला एकाच दिशेमध्ये कार्य करतात, एकाच दिशेमध्ये या तिन्हींचं कार्य चालू असतं, एका सरळ रेषेमध्ये येतात, त्यावेळेला उधाणाची भरती आलेली पाहायला मिळते. आता काय होतं यामुळे गुरुत्वाकर्षण सूर्याच्या अंगी असणारं गुरुत्वाकर्षण बल, चंद्राच्या अंगी असणारं गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीवरती होणारा परिणाम यामुळे ही उधाणाची भरती आलेली पाहायला मिळते. ही जी उधाणाची भरती असते ती फारच मोठ्या प्रमाणात असते. आता का मोठ्या प्रमाणात असते तर आपण जर साधं एक उदाहरण बघितलं, एका बाजूला 2 मोठे पैलवान उभे केले आणि दुसऱ्या बाजूला एक पैलवान उभा केला आणि दोघांच्यामध्ये जर आपण रस्सी खेच लावली तर साहजिकच आहे 2 पैलवान आहेत ते जास्त लगेच जिंकतील. का जिंकतील कारण दोघांच्या अंगी असणारं बळ जास्त आहे. तसंच या ठिकाणी सूर्याची असणारी जी शक्ती आहे गुरुत्वाकर्षण शक्ती, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती, या दोन्हींची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त प्रमाणात आहे आणि जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी याचा पृथ्वीवरती सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळेच या ठिकाणी पृथ्वीवरील जे समुद्रातील पाणी आहे ते एका ठिकाणी जास्त प्रमाणात ओढलं जातं. हे जास्त प्रमाणात ओढल्यामुळे त्या ठिकाणी त्या दिवसाची जी भरती असते ती भरती सर्वात जास्त असते. त्या ठिकाणी जी पाण्याची भरतीची पातळी असते ती भरतीची पातळी नेहमीपेक्षा समुद्राच्या पाण्याच्या पातळीपेक्षा जास्त असते. ज्यावेळेला एका ठिकाणी भरती असते त्यावेळेला त्याच्याच बरोबर विरुद्ध बाजूला भरती येते आणि दुसऱ्या ज्या साईट आहेत त्या ठिकाणी एका बाजूला ओहोटी आली तर बरोबर त्याच्या बाजूला ओहोटी येते. एखाद्या ठिकाणी भरती जास्त प्रमाणात आली तर दुसऱ्या बाजूला येणारी ओहोटी ही तेवढ्याच प्रमाणामध्ये जास्त आलेली आपल्याला पाहायला मिळते. भरतीच्या ठिकाणी अधिक फुगवटा तर ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोल जाते. यालाच आपण उधाणाची भरती आणि उधाणाची ओहोटी असं म्हणतो. भरतीच्या ठिकाणी ज्या वेळेला अधिक फुगवटा येतो तर ओहोटीच्या वेळेला अधिक पाणी खोलवरती जाते. याला आपण उधाणाची भरती किंवा ओहोटी असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला दुसरा महत्त्वाचा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे भागांची भरती व ओहोटी. आता भागांची भरती आणि ओहोटी म्हणजे काय तर या ठिकाणी चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा काटकोन स्थितीत येतो. म्हणजे कुणाशी येतो तर पृथ्वी व सूर्य यांना चंद्र काटकोन करतो. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या आकृतीमध्ये ही पृथ्वी आहे, हा चंद्र आहे आणि या ठिकाणी असणारा हा सूर्य आहे. आता या ठिकाणी असणारा हा जो कोन आहे तो कोन 90 अंशाचा काटकोन आहे. ज्या वेळेला महिन्यातून 2 वेळेला हा जो चंद्र आहे तो चंद्र पृथ्वी आणि सूर्य या दोन्हींना ज्यावेळेला काटकोन करतो त्यावेळेला त्या ठिकाणी भागांची भरती आणि ओहोटी येते. आता भागांची भरती आणि ओहोटी ही कधी येते तर महिन्यातून 2 वेळेला येते. ती 2 वेळेला कधी तर शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये. आता शुक्ल आणि कृष्ण पक्ष काय आहे ते आपण याच्या पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. यामध्ये शुक्ल आणि कृष्ण पक्षात ती भागांची भरती आणि ओहोटी ही अष्टमीला येते. म्हणजे अष्टमीची तिथी ज्या वेळेला असते त्यावेळेलाच या ठिकाणी ही भरती भागांची भरती आणि ओहोटी होते. यावेळेला भरती निर्माण करणाऱ्या क्रिया होतात. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा यावरती परिणाम होतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या भरतीच्या पाण्याची पातळी ही नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीपेक्षा ओहोटी कमी होते. म्हणजे भागांची भरती आणि ओहोटी जी आहे ती भागांची भरती आणि ओहोटी ही नेहमीपेक्षा कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर
चंद्र व सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल एकमेकांना पूरक न होता काटकोन करतं. यालाच भागांची भरती आणि ओहोटी म्हणतात. म्हणजे उदानाच्या भरती ओहोटीला सूर्य, त्याचबरोबर चंद्र आणि पृथ्वी हे तिन्ही एका सरळ रेषेमध्ये येतात. तर भागांच्या भरती ओहोटीला चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांना काटकोन स्थितीमध्ये येतो. त्यावेळेला आपण भागांची भरती होते. त्यावेळेला गुरुत्वाकर्षण शक्ती कमी कार्य करते. त्यामुळे नेहमीपेक्षा ही भरती आणि ओहोटी जी आहे ती कमी प्रकारची असते. आता या ठिकाणी आपल्याला भरती ओहोटीची कक्षा बघायची आहे. त्याला इंटरटायडल झोन असं म्हणतात. भरती ओहोटीच्या वेळेला पाण्याच्या पातळीमधील फरक यालाच आपण भरती ओहोटीची कक्षा असं म्हणतो. आता भरती ओहोटीची कक्षा म्हणजे काय, तर भरतीच्या वेळेला पाण्याची होणारी पातळी आणि ओहोटीच्या वेळेला होणारी पाण्याची पातळी याच्यातील फरक म्हणजेच भरती ओहोटीची कक्षा. ही किती असते, ही खुल्या समुद्रामध्ये 30 सेंटीमीटर एवढी असते. तर किनारी भागामध्ये जवळपास 100 ते 150 सेंटीमीटर एवढी असते. म्हणजे भरती ओहोटीची कक्षा ही खुल्या समुद्रात 30 सेंटीमीटर असते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक महत्त्वाचा आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 30 सेंटीमीटर एवढी कक्षा खुल्या समुद्रात आहे. तर किनारी भागामध्ये आणि भारतीय द्वीपकल्पामध्ये 100 ते 150 सेंटीमीटर एवढी आहे. पृथ्वीवरती सर्वाधिक कक्षा कुठे आहे, तर ती सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागरामध्ये. आता हा कुठे आहे फंडीचा उपसागर, उत्तर अमेरिकेच्या ईशान्य दिशेला आहे. त्या ठिकाणी 1600 सेंटीमीटर एवढी जास्त भरती ओहोटीची कक्षा आहे. हाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. आणि भारतामध्ये सर्वात जास्त भरती ओहोटीची कक्षा कुठे आहे, ती भारतामध्ये भरती ओहोटीची कक्षा सर्वात जास्त पोरबंदर या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. ती जवळपास 1100 सेंटीमीटर एवढी आहे. आता पोरबंदर कुठं आहे, तर पोरबंदर आपल्या गुजरातमध्ये आहे. त्या ठिकाणी असणारी जी भरती ओहोटीची कक्षा आहे ती भारतातील सर्वात मोठी आहे. आता याचे फायदे, भरती का महत्त्वाचे आहे, तर पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो, समुद्रकिनारा स्वच्छ होतो. आपल्या इकडे जो समुद्रकिनारा आहे तो समुद्रकिनारा नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. तो सागरी वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जी बंदरं आहे ती बंदरं गाळाने भरत नाहीत. भरतीच्या वेळेला भरती आल्यानंतर ती मोठमोठी जहाजं आहेत ती आपल्याला सहजरित्या समुद्रकिनाऱ्यावरती आणता येतात. मीठ जे आहे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये उपयुक्त असणारं किंवा त्याच्याशिवाय जेवण रुचकर होत नाही ते मीठ, या मिठाची जी निर्मिती आहे त्या मिठाची निर्मितीसाठी या ठिकाणी भरती ओहोटी महत्त्वाची आहे. कारण भरतीचं पाणी मिठागरामध्ये साठवलं जातं आणि त्याच्यावरूनच या ठिकाणी मिठाची निर्मिती होते. त्याचबरोबर वीज निर्मितीसाठी सुद्धा या ठिकाणी भरती ओहोटी महत्त्वाची आहे. कारण लाटांच्यावरती जनित्र बसून त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यांची निर्मिती होते. आता तोटे काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा तोटा अपघात आहेत. या ठिकाणी अपघात काय होतात, तर समुद्रकिनाऱ्यावरती लोकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लोकांचा प्राण जाऊ शकतो. त्याचबरोबर समुद्र भागामध्ये पाणी साचून राहते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मुंबईसारखा जो भाग आहे तो समुद्रकाठावरती आहे त्या ठिकाणी आतील भागामध्ये पाणी साचून राहते. धन्यवाद. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला चॅनेल लाईक करा, हा व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या लिहा. धन्यवाद.